शेतकरी बांधवांनो, आता सरकारच्या माध्यमातून काही वेळापूर्वी एक असा क्रांतिकारक निर्णय घेण्यामध्ये आला आहे की जो ऐकून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांच्या मनावरचं टेन्शन आज पूर्णपणे दूर होणार आहे। तुम्हाला माहितच आहे, या वर्षी जून महिना संपत आला तरी देखील पाऊस या ठिकाणी पडत नाहीये। कोरडे वारे सुकलेत, उन्हाळ्यासारखं या ठिकाणी ऊन पडतंय। पेरणी नेमकी करायची कशी हा प्रश्न प्रत्येक शेतकरी बांधवांना सतावतोय। बियाणी खरेदी करायची आहेत, खतांचा खर्च आहे, मशागतीचा खर्च आहे आणि पाऊसच पडत नाही। अशा परिस्थितीमध्ये सरकारने एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलाय। पेरणीच्या आधीच शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावर थेट 20,000 रुपये जमा करण्याचा निर्णय झालाय। हा निर्णय महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांसाठी घेण्यामध्ये आलाय। परंतु शेतकरी बांधवांनो, हे पैसे सर्वच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मिळणार नाही, फक्त पात्र शेतकरी बांधवांनाच मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण नेमकी पात्रता काय आहे, कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये लाभ मिळणार, कोणत्या बँकेत शेतकरी बांधवांनो पैसे जमा होणार, कोणत्या योजनेद्वारे मिळणार, हे सगळ्या गोष्टी आपण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर समजून घ्या सरकारने नेमकी हा निर्णय का घेतला। पहा, या वर्षी जूनच्या सुरुवातीपासून पाऊस पडत नाहीये, मान्सूनला ब्रेक लागलाय, कोरडे वारे सुटलेत। अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कर्ज काढून पेरणीची तयारी करतो, बियाणे विकत घेतो, खते आणतो, मशागत करतो, पण पाऊसच नाही आला तर ते सगळं शेतकरी बांधवांनो वाया जातं। शेतकरी बांधवांवरती कर्जाचा बोजा वाढतो आणि पेरणीच होत नाही, म्हणून उत्पन्न देखील नाही। या सगळ्या अडचणींवरती मात करण्यासाठी सरकारनं एक क्रांतिकारक शेतकरी बांधवांनो निर्णय घेतलाय। पाऊस पडण्याआधीच शेतकरी बांधवांना आर्थिक मदत द्यायची, जेणेकरून पाऊस आला की लगेच शेतकरी बांधव पेरणी करू शकेल, बियाणे आधीच विकत घेता येतील, खाते आधीच आणता येतील आणि पाऊस आला की एक क्षणही न दौडता पेरणी या ठिकाणी शेतकरी बांधवांना करता येईल। हा विचार करून सरकारनं पेरणीपूर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 20,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। शेतकरी बांधवांनो, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पात्रता। सरकारने या योजनेसाठी 5 महत्वाच्या अटी घातल्या आहेत। या 5 अटी जर तुम्ही शेतकरी बांधवांनो पूर्ण करत असाल तरच तुम्हाला 20,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। एक एक करून सांगतो, लक्षपूर्वक ऐका। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला पाहूया अटी। पहिली अट म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलं पाहिजे। म्हणजे पीएम किसान योजनेचा 22वा 23वा हप्ता हा तुम्हाला शेतकरी बांधवांनो मिळालेला पाहिजे। ज्यांना पीएम किसान योजनेचे पैसे येतात त्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे। दुसरी अट म्हणजे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 8 हप्ते तुम्ही घेतलेले असायला पाहिजे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यापर्यंत तुम्हाला पैसे मिळालेले पाहिजेत, तरच तुम्ही या योजनेसाठी शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं पात्र ठरता। तिसरी अट म्हणजे तुमच्या घरातील महिलेला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येत असले पाहिजेत। म्हणजे तुमच्या घरातील बायको किंवा बहीण लाडक्या बहीण योजनेची लाभार्थी असली पाहिजे, तरच तुमच्या कुटुंबांची या योजनेसाठी निवड होईल। चौथी अट म्हणजे शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड। तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असलं पाहिजे। हे कार्ड शेतकरी बांधवांनो तुम्ही शेतकरी असल्याचं ओळखपत्र आहे। हे कार्ड तुमच्याकडे नसेल तर सरकारला तुम्ही शेतकरी आहात हे समजणारच नाही आणि योजनेचा लाभ हा तुम्हाला मिळणार नाही। पाचवी अट म्हणजे तुमच्या घरात पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असलं पाहिजे। पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ शेतकरी बांधवांनो मिळणार नाही, कारण पांढरं म्हणजेच की रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असतं आणि ही योजना फक्त सरकारच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांसाठी आहे। शेतकरी बांधवांनो, याशिवाय आणखीन 2 महत्वाच्या अटी आहेत। पहिली म्हणजे तुमची जमीन 10 एकरापेक्षा कमी असली पाहिजे। जर तुमची जमीन 10 एकरापेक्षा जास्त असेल तर सरकार तुम्हाला श्रीमंत शेतकरी बांधवांच्या यादीमध्ये ढकलतं आणि अशा शेतकऱ्यांना कोणत्याही योजनांचा या ठिकाणी लाभ मिळत नाही। दुसरं म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे आणि तुमच्या घरात कोणीही सरकारी नोकरीत देखील नसलं पाहिजे। मागच्या वर्षी पोलीस भरती, आर्मी भरती ही मोठ्या प्रमाणात झाली। ज्यांच्या घरात असे मुलं आहेत त्यांना या योजनेचा लाभ अजिबात मिळणार नाही।
शेतकरी बांधवांनो, आता नेमकी कोणत्या बँकात हे पैसे जमा होणार ते बघा. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार ठराविक लाभ असल्यामुळे हा फक्त ठराविक बँकांमध्येच निधी उपलब्ध करून देण्यामध्ये येणार आहे, सगळ्या बँकांमध्ये नाही. तर आता नेमकी कोणत्या बँका चालणार आहेत ते बघा. शेतकरी बांधवांनो, पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, तिसरी बँक शेतकरी बांधवांनो बँक ऑफ इंडिया, चौथी बँक बँक ऑफ बडोदा, सहावी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सातवी बँक इंडियन बँक, आठवी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, SDFC बँक, 10वी बँक ICICI बँक, 11वी बँक एक्सिस बँक, 12वी बँक कोटक महिंद्रा बँक, 13वी बँक येस बँक, 14वी बँक शेतकरी बांधवांनो पोस्ट ऑफिस बँक, 15वी बँक जिल्हा सहकार्य बँक. या 15 बँकांपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये शेतकरी बांधवांनो तुमचं खातं असलं पाहिजे. आता तुम्हाला हे तर समजलं असेल की कोणते शेतकरी बांधव या योजनेसाठी, या पात्रतेसाठी कसे पात्र असणार आहेत, त्याचबरोबर कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ मिळणार आहे. आता आपण लगेच पुढे पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ मिळणार आहे ते देखील आपण आता लगेच पुढे पाहणार आहोत. त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला जर का लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लगेच लाईक करा. तर आता चला जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. नंबर 1 वरती जिल्हा असणार आहे पुणे, उस्मानानगर, नंदुरबार. पुणे, उस्मानानगर, नंदुरबार मधील जर शेतकरी असाल तर आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुमच्या देखील खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर नाशिक, नांदेड. नाशिक, नांदेड मधील जर शेतकरी असाल, नाशिक, नांदेड मध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला सुद्धा पेरणी करायची घाई आहे, तुमच्याकडे पेरणीसाठी कर्ज काढावे लागत असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय दिलासा देणारा निर्णय झालेला असून आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर लातूर, नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर कोल्हापूर, जळगाव. कोल्हापूर, जळगाव मधील जर शेतकरी असाल, कोल्हापूर, जळगाव मधील नागरिक असाल तर आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव, हिंगोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. गोंदिया, गडचिरोली मधील जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा सर्वात मोठा आनंदाचा निर्णय झाला असून तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे. त्यानंतर चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर. शेतकरी बांधवांनो, बीड, अमरावती, छत्रपती संभाजीनगर मधील जर शेतकरी असाल, बीड, अमरावती मधील राहत असाल, तुम्ही शेती करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर, यवतमाळ या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वर्धा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.